तुम्ही आता इंडस्ट्रीमध्ये काय काम करताय? सो मी मास्टर्स नंतर रिसर्च फील्ड निवडली. सो आफ्टर द मास्टर्स मी रिसर्च फील्डला जायचं ठरवलं. सो मास्टर्स झाल्यानंतर मी रिसर्च फील्डला जायचं ठरवलं. डिपार्टमेंटमधनं जे स्किल्स वगैरे मिळाले ते मॅथमॅटिक्स म्हणा, स्टॅटिस्टिक्स म्हणा, या सगळ्यांचा वापर रिसर्च फील्डमध्ये जिथे ॲस्ट्रॉनॉमिकल डेटा, जिथे ह्यूज डेटा येतो, त्या डेटाला हँडल करण्यासाठी जे कोर मॅथमॅटिकल अंडरस्टँडिंग होतं ते अप्लाय करण्यासाठी एक छान अपॉर्च्युनिटी होती. म्हणून rather than going to the industry, I decided to shift to the research field. माझा तरी एक्सपिरियन्स असा इकडचं काही मी शिकलेलो आहे जे मी इंडस्ट्रीमध्ये अप्लाय करतो ते बेसिकली प्रोग्रामिंगचंच आहे की कोड कसा लिहिला पाहिजे हे आम्हाला अब्दुल्ला सरांनी लिटरली फर्स्ट डे मी सेकंड डेला सांगितलं, आमची लॅब घेतली होती. सो बेसिकली तेच की प्रोग्राम तुम्ही लिहिला कसा पाहिजे आणि तो तुम्हाला कळायला पाहिजे, बाकीच्यांना नंतर कळेल. तुम्हाला कळायला पाहिजे पहिले, तुम्ही 2 वर्षांनी तो कोड बघाल, त्यातनं तुम्हाला कळेल का नाही व्हेरिएबलची नावं कशी पाहिजे, फंक्शनची नावं कशी पाहिजे. ABCD हे शिकण्यापुरती ठीक आहे, पण जिथे मॅटर करतं तिकडे तसंच नाव द्यायला पाहिजे. बायनरी सर्चला BS नका देऊ. BS मीन्स समथिंग एल्स. ते आम्हाला खूप चांगलंच सांगितलं होतं आमच्या मॅमनी. एका मुलाने लिहिलं होतं की व्हॉट इज दिस BS विचारलं होतं. सो ओव्हरऑल डिपार्टमेंटचा जो ॲटलिस्ट रिसर्चमध्ये जो मला बेनिफिट दिसला तो म्हणजे कॉम्प्युटेशनल स्किल्स रिसर्चमध्ये फार कमी दिसतात. म्हणजे जे ॲस्ट्रॉनॉमी म्हणा किंवा फिजिक्समध्ये जे लोक हार्डकोर रिसर्च करतात तिथे गॅप दिसते. ती म्हणजे कारण डेटा इतका जास्त झाला आता की पीपल आर नॉट एबल टू डू रिसर्च बाय हँड. दे नीड टू यूज कॉम्प्युटर्स. बट कॉम्प्युटर्स इफ यू वॉन्ट टू यूज इट प्रॉपरली यू नीड टू नो हाऊ टू कोड. अँड सायंटिफिक कम्प्युटिंग किंवा आपले जे डिपार्टमेंटचं जे स्पेशालिटी आहे ते तिथे परफेक्ट बसते. दॅट रिसर्चर्स आणि कॉमन पीपलच्या मध्ये जी लिंक आहे ती आपण म्हणू शकतो की बाबा वॉट एव्हर रिसर्चर्स वॉन्ट टू डू इझिली कॅन बी डन युझिंग कॉम्प्युटर सायन्स. दॅट्स व्हॉट आय थिंक. सो मॅथमॅटिकली स्पीकिंग किंवा इव्हन स्टॅटिस्टिक्सचा यूज मला तरी ॲज ऑफ नाव अजून एवढा नाही आला आहे. टाइमशीट भरताना जेवढेकडे कॉलेजला ॲडिशन वगैरे करायची असेल तेवढं करतो मी. पण मला आत्ता तरी तसं टेक्निकली प्रोग्रॅमिंगचाच जास्त यूज होतो. सो अजून तरी तेवढंच शिकायला इथून जे शिकलोय ते तिकडे यूज केलं जातं. आणि तुला डायरेक्ट इथूनच लागली होती ना? हां, डायरेक्ट मला इथूनच थ्रू कॅम्पसनच लागली होती. माझं पण माझे थ्रूआउट 3 सेमिस्टर जे प्रोजेक्ट्स होते ते आयुकाबरोबरच कोलॅबोरेशनमध्ये केलेले. आणि मग नंतर जे फायनल सेमिस्टरचं 6th सेम इंटर्नशिप असते ती पण मी तिथेच कंटिन्यू केली. आणि मग त्यानंतर मग जॉईन असते. मला एक ॲड करायचं होतं की आम्हाला इथे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग असा सब्जेक्ट होता जो आम्ही आय गेस तुम्हाला पण असेल नंतर. त्याच्यात आम्हाला नंतर सरांनी सेकंड का थर्ड डेला सांगितलं होतं की कधी पण एक लक्षात ठेवायचं की डू नॉट रिइन्व्हेंट द व्हील. बेसिकली अशी गोष्ट जी ऑलरेडी आहे कोणी केलेली तीच तुम्ही रेप्लिकेट करायचा प्रयत्न करू, ती आहे तीच यूज करा. इफ यू कॅन मेक इट बेटर तर मग स्वतःचं करायचं. ऑलरेडी कोणीतरी काहीतरी करून ठेवलं आहे त्याच्यात पण टाईम वेस्ट नाही करायचा. कारण प्रोजेक्ट्स वगैरे करताना ठीक आहे की तुम्ही यूज करताय किंवा स्वतःचा ट्राय करताय, पण जेव्हा तुम्ही इंडस्ट्रीमध्ये जाल तेव्हा तुमच्याकडे टाईम नसतो. तुम्हाला तुमचे सर एक प्रोजेक्ट देणार, हे करायचं आहे, डेडलाईन देताना सांगणार 2 दिवसात दे, 3 दिवसात दे, मॅक्स 2 आठवड्यात मला सांग, तर तुमच्याकडे टाईम नसतो. सो आहे ते घ्यायचं, त्याच्यात तुम्ही तुमचं बिल्डअप करायचं. त्याच्यानंतर मग सर म्हणले की हे छान झालंय आता स्वतःचं कर, मग ठीक आहे. सो ते एक आहे, टाईम वेस्ट नका करू शकत. नंतर एरर काढणे जास्त वेळ जातो. सो बेसिकली व्हील रिइन्व्हेंट नका करू हे माझं सांगण्याचं हे होतं. आणि सेमिकोलन द्यायला विसरू नका. हा कधीच सेमिकोलन द्यायचं नाही. हा फिजिक्सचा स्टुडंट होता बॅचलरचा, त्याला प्रोग्रामिंगचं काहीच कळायचं नाही. हॅलो वर्ल्ड सुद्धा पण जमायचं नाही त्याला. त्याच्यामुळे त्यानंतर तो डायरेक्ट जुलैमध्ये काम करायला लागला. त्याने आधी C++ काहीच कधी केलं नाही.
जुलिया आणि पायथन मध्ये सेमिकोलन लागत नाही. लागले त्यामुळे म्हणून हा कधी पण कोड करायचा आणि नाही रन करायचा, एरर बघायचा नाही. त्याने ते इंटेलिजन्स कधी ऑन नव्हतं केलं, म्हणून त्याला कळायचं नाही की 300 एरर कसले आले. मग एका पॉईंट नंतर एकदा एक्झामसाठी अभ्यास करताना मला याचा मेसेज आला की भाई मला एकदा एक लायब्ररी घ्यायची की जिथे ते सेमिकोलन नेसेसरी आहे तिथे ती स्वतःहून ऍड करेल ऑटोमॅटिक. म्हणजे मला सेमिकोलन द्यायचं नाही, म्हणजे हे करण्याचं सेमिकोलन देणं माहिती ह्याच्यात काय टाइम घालत आहे. आणि आम्ही ट्राय पण केलं होतं, काही जमलं नाही, तेवढं सोपं नाहीये. आणि रेझर्वेचं इंटिग्रेशन खूप सोपं असतं, ते कधी पण तुम्हाला करायचं असेल तुम्ही करून घ्या. पण तो इंटरनल कळणार नाही, त्यांनी बघितलं तर दोघांनाच कळलं. त्याच्याबद्दल पण पाहू शकतो. हा अरे तसं ऑपॉर्च्युनिटी चांगली नाही पण ठीक आहे, नाही जस्ट कट 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 कर. डिपार्टमेंटची स्पेशालिटी इज 100 मीटर फ्रॉम युनिव्हर्सिटी कॅन्टीन, 50 मीटर फ्रॉम युनिव्हर्सिटी कॅन्टीन. सो कंटाळा आला की चहा प्यायला 5 मिनिटं लागतात. 5 मिनिट असतं. सरांबरोबर पण जायला मिळतं कधी कधी चहा प्यायला. आम्ही बरेच वेळा कॉफी, चहा, काय असेल वडापाव वगैरे असं बरेच फक्त सरांसाठी नाही जात कॅन्टीन, हा फक्त चहासाठी पण त्याला पण टायमिंग असतं. हा म्हणजे ते तुमच्या स्वतःच्या स्काउटिंग लेवलवर आहे, आम्ही काय बोलू शकत नाही. पण सो डिपार्टमेंटला एक बॅक एंट्री असते, दॅट इज अ गुड थिंग, जेन्युअनली गुड थिंग. कधी पण एंट्री मिळते, विचारायला लागत नाही. कॅमेरे आहेत, कॅमेरा आहेत, हा त्यामुळे ते चांगलं आहे. या माहितीचा चुकीचा वापर करू नका. हा तेच. आणि कधी असं पण विचार करू नका की फुल गेटअप चेंज करूया, पीसी गॅप कराल. ट्राय केले आम्ही, पकडले झाले. मजा होतं असं काय मनात विचार असला तरी आम्ही कधी ऍक्ट नाही केले. सर Disclaimer पण द्या. सर लिस्ट पाठवतील आपल्याला. उद्या आमच्या घरी येतील पोलीस. आणि मजा करा, काही जास्त टेन्शन नका घेऊ, एवढं काय अवघड नाहीये. बेस्ट इयर्स कारण लास्ट इयर्स ऑफ युअर एज्युकेशन असणार आहे. अनलेस यू आर प्लॅनिंग फॉर अ PhD और अनदर मास्टर्स. पण एवढं काय टेन्शन नका घेऊ. प्रोजेक्ट जे काय असतील टाइमवर नाही झाला तरी लिनियंट आहेत, करतात सगळं. मेन म्हणजे लक्ष द्या लेक्चर्सला, आणि जे काय तुम्ही शिकाल त्याचा प्रोग्राममध्ये कन्वर्ट करायचा ट्राय करा. स्पेसिफिकली काय आपलं हे मॅथ्स, स्टॅटिस्टिक्सचे वगैरे प्रोग्राम, असाइनमेंट तुम्ही त्या थ्रू सॉल्व्ह करू शकता. सो तुम्हाला आन्सर एकदा मिळालं की तुम्ही मग स्टेप्स लिहून टॅली करू शकता की बरोबर आहे का नाही. मी क्रिप्टोग्राफीला तसंच केलं. आणि विषय पण प्रॉब्ली फार युनिक आहे. हां, that is the- म्हणजे इलेक्टिव्स आर व्हेरी युनिक अँड डिफरंट जे आपलं डिपार्टमेंट specialties आहे. क्रिप्टोग्राफी म्हणा, AI Interdisciplinary म्हणा, किंवा मग स्टॅटिस्टिकल कम्प्युटिंग हे समथिंग फार इंटरेस्टिंग वाटतं. म्हणजे लोकांना बोर वाटतं, पण इट इज लाईक द बेस ऑफ ML. ते समजलं की ML AI इज व्हेरी लाईक अ पीस ऑफ केक. मला पुढच्या गोष्टी फार इझिली करतात. त्यामुळे आम्हाला AI चा सब्जेक्ट होता, आम्ही टॉपर होतो. कुठून नका विचार पण होतं.